टेन्शन नाही. हॅलो माने बोलतो, आष्टी तालुका आष्टी जिल्हा बीड. सर. साबणा टाकताय का 10? 10 द्यायच्या का? हम्म. बरं बरं बरं. पहिली वापरली होती ना? हो वापरली होती. रिझल्ट किती आलाय? रिझल्ट त्वचामध्ये म्हणजे पिंपल वगैरे जे आहेत हम्म ते मला फरक वगैरे जाणवलाय. हम्म. बाकी इतराला काय असं काही जाणवत नाहीये. इतराला म्हणजे? म्हणजे तुम्ही जे म्हणले होते समजा सोरायसिस वगैरे त्याला काही हे नाहीये, पण चेहऱ्यासाठी याच्यासाठी छान आहे. हम्म हम्म. बरं बरं. सोरायसिसला काय फरक वाटला नाही का तुम्हाला? काहीच नाही फरक पडत, 0. 100% वाटेल, काही अडचण नाही. पत्ते पाणी हे राहिले असतील काही. मला हाय टाका. तुम्ही फोटो टाकले होते का पहिले? त्याच्यावर झालेलं आहे आपल्याकडे. फोटो टाकलेले का म्हणलं पहिले? हाय टाका व्हॉट्सअपला. एक मिनिट. सगळे रिझल्ट यायला आणि तुम्हाला काही नाही गेला. काय म्हणले? सगळे रिझल्ट यायला सोरायसिसला तर जास्त रिझल्ट आहे आपल्या साबणातून. मला नाही ना एवढं जाणवलं सर. माझ्याकडे आता 3% चार्जिंग आहे मोबाईल मध्ये. बरं असं द्या की, काय त्याला. फोटो नाही टाकलेले तुम्ही? कशाचे फोटो? सोरायसिसचे. सोरायसिसचे फोटो नाही, आता फोटो काढावे लागतील. बरं ठीक आहे ठीक आहे. तुम्हाला व्हॉट्सअपला हाय केलंय. ह्याच्या अगोदर मी तुमच्याकडून 6 साबणा घेतल्या होत्या. हो हो बघितलंय मी. 10 पाठवा नाही तर 12 पाठवा. बरं बरं. काय खाजवायचं थांबलंय का नाही? खाजू झालंय, थोडं कमी झालंय. हम्म. पण आता मी जवळपास आता 4-5 दिवस झाले साबण संपली, मग आता हे करतो, डेटॉल यूज करतोय. हम्म. पण चेहऱ्यामध्ये फरक आहे. मला असं बरंच असं जाणवलं. पिंपल वगैरे जे होते ना ते फार कमी झाले, काळे डाग वगैरे. तुमचं आहे का, त्वचेचा कोणताच आजार राहणार नाही. गचकरण नाही, सबगोल नाही, सोरायसिस नाही, डोक्यातला कोंडा नाही, पिंपल्स नाही, काहीच राहणार नाही. काय फक्त आता राहिला विषय, पिंपल्सला काही पत्ते पाडायची गरज नाही. काय नाही, पिंपल काय नाही समजा. पण मला जाणून आलंय साबण मध्ये, मी जशी यूज केली ना ते चेहऱ्यावरचे पिंपल वगैरे माझे म्हणजे काळे डाग वगैरे जे आहेत ते 0 झालेत. हा हा हा. त्याच्यामध्ये मला फरक जाणवलाय. नाही, तुम्हाला ह्याला पण जाणवून काय, सोरायसिसला पण. तुम्ही सध्या मलम काय लावता का वरून? काहीच नाही लावित मी ना, काहीच नाही लावित. बरं बरं. खायचे पत्ते पाणी काय पाळतो? खायचे सर मी तुम्हाला खरं सांगू का, आमचं खाणं म्हणजे मटण वगैरे तर बिलकुलच खात नाहीत. जे काय भाजीपाला वगैरे कडधान्य असेल हेच खातो. आता मटण मासे तर खात नाहीत तुम्ही? काहीच नाही, काही नाही. ते तसलं जमतच नाही आपल्याला. दही, ताक, पनीर? ताक, दही, पनीरचे खातो. ते तुम्हाला पण असं कंटिन्यू नाही, कधी मध्ये. अहो सर, तुमचं राहीन कसं? आमच्या पत्त्यात कधी ऐकलं नाही का तुम्ही? पनीर खायचं नाही, दही खायचं नाही, मी सांगितलेलं ऐकलंय का नाही? वांग, त्यानंतर बटाट आणि गवारीच्या शेंगा, हे गोष्टी मला आठवत्यात तुम्ही सांगितलेल्या. दह्याचं ते आता ऐका काय, आता तुम्हाला रिअल आता तर सगळं आपल्याला अनुभव आहे, डॉक्टरच्या पुढला अनुभव आहे. काय 3 महिन्यात मी बी चांगला ट्रेंड झालोय. खायचे नाहीत म्हणजे खायचेच नाहीत पदार्थ सोरायसिस मध्ये. मटण, मासे, अंडे हे तर खातच नाहीत. दही, ताक, पनीर, दुधाचे आंबट पदार्थ कोणतेच, लस्सी सुद्धा प्यायची नाही, किंवा इतरही आंबट खायचं नाही, कोणचं खार सुद्धा असू जा. तेलकट मध्ये तीळ, शेंगदाणे, बाजरीची भाकर, आणि आता दारून पण रिटर्न येते जसं जसं. आणि आता ही तर पाळताच तुम्ही, वांगे, बटाटे, गवारीची, वालाची, शेवग्याची शेंग, आणि राहिलं आता एक मसुराची डाळ. मसूरची बर खायची नाही. ओके. तुमच्या आहारात आहे का, शेंगदाणे महत्वाचे आहेत, खाऊ नका. बाजरीची भाकर, तेलकट मध्ये तिळाचं तर नाही येणार म्हणा एवढं, आणि आंबट मध्ये खाऊ नका दही, ताक, पनीर. तुम्ही जर खाल्लं तर रिटर्न येईन तसंच.
तुम्हाला त्याच्यामुळे ते आंबट कधी बंदी म्हणता का तुम्ही? हम्म 15 दिवसाला खाणाऱ्याला एखाद्या दिवशी ताक दही काय हम्म त्यांनी फरक पडत नाही, नुसतं अंग खाजवण्याला. हम्म. मग ते कंटिन्यू साबण वापरतात. बरं आता झिरो झाल्यानंतर ना पुढे खाऊ शकतो ना का रिटर्न येऊ शकतो? ऐका, काही पत्ते तुमचा सोरायसिस म्हणजे कुठंच बरं होईना, हे तर तुम्हाला मान्य करावं, मला बी करावं लागेल. हम्म बरोबर आहे का? ज्याच्यामुळं वाढणार आहे, ते खाऊ नका. हा, मासे, हा, हम्म दही, हम्म हा, जशा तसे त्या माशानं, दह्यानं, पुन्हा हम्म ह्या शेंगदाण्यानं, हम्म दारूनं, हम्म आणि मटण तर काय खात नाहीत म्हणजे काही अडचण नाही त्याची. हम्म. पण ही पाळावं लागेल तुम्हाला. बाजरीची भाकर खायची नाही, कमीत कमी. बाजरीची भाकर नाही खायची, बाजरीची खायची म्हणले ना तुम्ही आता. नाही म्हणलं हो, ज्वारीची म्हणले खायची. बरं बरं ठीक आहे, जेवण खाऊ. हा, तुम्ही काय खायचं नाही सोडून द्या, काय खायचं एवढं लक्षात घ्या. ज्वारीची भाकरी, मुगाचं वरण, कमी तेल आणि कमी मीठ टाकून. हम्म एवढं एवढं जर खाया तुम्ही चालू केलं तर हम्म तुम्हाला 100% रिझल्ट दिसन. कारण जी पथ्य पाळते त्यांचंच राहतंय. हम्म आपल्याकडं आतून असं काहीच नाही किंवा शरीरातली हीट कमी करायला. त्याच्यामुळं पर्याय नाही पथ्य पाळल्याशिवाय सध्या. ठीक आहे, ओके.